यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। चंद्रभागेला पूर, उजनी भरून वाहिले असते हे नियोजन। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे गेल्या 10 दिवसात उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली। धरण 75% वर भरले। मात्र ऐन आषाढी वारीमध्ये वाळवंट परिसरात सुमारे 1 ते 1.5 लाख लोक राहुट्या टाकून भजन कीर्तन करतात। त्यामुळे पुढील 10 ते 12 दिवस जरी भीमा खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस झाला तरीही चंद्रभागेला पूर येऊ नये यासाठी उजनी धरणाचे पाणी नियंत्रित केले जात आहे। म्हणूनच गेल्या 8 ते 10 दिवसांपासून भीमा नदीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे। पाणी सोडले नसते तर गेल्या 4-5 दिवसांपूर्वीच धरण 100% भरले असते। मात्र ऐन आषाढी यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीला पुराचा धोका उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासन सध्या जास्तीत जास्त पाणी सोडून 28 जून पर्यंत धरणातील पाणी पातळी 65% नियंत्रित करण्याचे नियोजन करीत आहे। सध्या उजनी धरणात 70% इतका पाणी साठा असून दौंडमधून 27,000 क्युसेक वेगाने पाणी येत आहे, तर भीमा नदीत आज सकाळी 9 वाजल्यापासून 40,000 क्युसेक एवढे पाणी सोडले आहे। शनिवार नंतर उजनीतून भीमा नदीत 5 ते 6,000 एवढाच विसर्ग ठेवला जाणार आहे। त्यामुळे जुलैच्या पहिल्या दिवसापासून वाळवंट परिसर वारकऱ्यांसाठी रिकामा करण्याचे नियोजन केले आहे। नीरा आणि भीमा नदीतून येणारा पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे अधिकाऱ्यांची दमछाक सुरू आहे। आरोग्य उपसंचालकांचे आदेश धाब्यावर बसवून सोलापूर झेडपीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी स्वतःसह सर्व परमनंट कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसताना एप्रिल आणि मे महिन्याचे काढले वेतन। 10 टीएमसी इतकी पाणी साठवण क्षमता असलेले वीर धरण 84%, तर 23 टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता असलेले भाटगर धरण 28% भरले। भीमा आणि नीरा नदीतील पाण्यामुळे पंढरीत चंद्रभागा नदीला आला पूर। दगडी पूल तसेच वाळवंटातील अनेक मंदिरे पाण्याखाली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून सायंकाळच्या शिफ्टमध्ये देखील करणार भाज्यांचा लिलाव। सभापती दिलीप माने यांनी घेतला निर्णय। डॉक्टर शिरीष वाळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत जबाबदार असलेल्या आणि गेल्या 2.5 महिन्यांपासून अटकेत असलेल्या मनीषा माने हिला जामीन मिळणार का याकडे शहराचे लक्ष। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। सोलापूर शहरालगत हिप्परगा परिसरातून वाहणाऱ्या आदिला नदीपात्रातील आजोरा त्वरित काढण्याबाबत महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिल्या सूचना। सोलापूर शहरातील घोंगडे वस्तीमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणाबाबत 4 जणांना करण्यात आली अटक। 29 जणांवर जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। सोलापूरच्या सेतू कार्यालयात तसेच अनेक महा ई सेवा केंद्रात विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले अडकले। पालक विद्यार्थी हैराण। जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी। सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये ॲडव्होकेट राजेंद्र फताटे, ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, ॲडव्होकेट शिवशंकर घोडके आणि ॲडव्होकेट MR म्हमाणे 30 जून रोजी होणार मतदान। सोलापूर विमानतळावर भटकी कुत्री आणि पक्षी यांचा बंदोबस्त करण्याचे विमानतळ प्रशासनासमोर मोठे आव्हान। विमान टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी येतात अडथळे। सोलापूर सिद्धेश्वर तलावातील विसर्जन कुंडात टाकलेल्या गणेश मूर्ती काढण्याचे काम झाले सुरू।
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 3 पोलीस निरीक्षकांच्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केल्या बदल्या. संजय जगताप आता स्थानिक गुन्हे शाखेकडे. पंढरीत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी बोगस पास तयार करून 6 जण दर्शन रांगेत घुसले. पोलिसांकडून कारवाई. शेतकऱ्यांना वेटीस धरणाऱ्या खत दुकानदारावर सोलापूर जिल्ह्यातील भरारी पथकाने केली कारवाई. एका दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द तर 11 दुकाने करण्यात आली निलंबित. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. प्रहारच्या बच्चू कडूंना मोठा दिलासा. अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि संचालक पद कायम. नागपूर हायकोर्टाने दिला निर्णय. आगामी महापालिका निवडणुका एकत्रच लढायच्या. महायुतीचा समन्वय समितीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांचा सूर. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांसह गोवा राज्याला जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी 7,500 हेक्टर जमिनीचे केले जाणार भूसंपादन. यासाठी लागणार 20,887 कोटी रुपये. किरीट सोमय्या यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भोंग्याच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्या यांनी मशिदीत जाऊ नये, अजित पवार यांचं वक्तव्य. PF खात्यातून कर्मचाऱ्यांना आणि सरकारी नोकऱ्यांना आता 1 लाख रुपयांऐवजी 5 लाख रुपये काढता येणार. Kia, movement that inspires. भारतीय वायुसेनेला 2026 पर्यंत मिळणार 6 तेजस ही लढाऊ विमाने. संरक्षण मंत्रालय 2000 कोटींचे संरक्षण साहित्य खरेदी करणार. शस्त्र सामर्थ्य वाढवण्यासाठी 2000 कोटींचा खर्च. अमेरिकेत आता सरकारी कामात सुरक्षिततेच्या कारणास्तव व्हॉट्सअॅप वापरण्यावर घालण्यात आली बंदी. इस्रायलने इराणवर टाकलेल्या बॉम्ब वर्षावात 14 शास्त्रज्ञ झाले ठार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध संपले. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.